नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल जगताप, ॲग्रोनॉमिस्ट, कॅन बायोसिस पुणे. तर मित्रांनो, आज आपण द्राक्ष पिकातील भुरी या रोगाविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता सध्या थंडीची चाहूल लागलेली आहे. जास्त पाऊस झाल्यामुळे थंडीची शक्यता आणि थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे. तर या थंडीमुळे होतं काय? तर या थंडीमुळे आपल्या वेलीवर, काडीवर, पानावर आपल्याला दवाचे प्रमाण दिसून येते. हे दव साचल्यामुळे, पाने ओली राहिल्यामुळे यावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर भुरी हा रोग अनसिनोला निकेटर या बुरशीमुळे होतो. तर याला लक्षणे काय आहेत? या रोगाची लक्षणे आपण पाहू. तर या रोगाची लक्षणे म्हणजे पानावर पावडरीसारखे बुरशीचा थर तयार होतो. तसेच मण्यांवर पावडरीसारखा बुरशीचा थर आपल्याला दिसून येतो. जर जास्तीत जास्त प्रमाण असेल तर पाने गळलेली आपल्याला दिसून येतात. तर ज्या मण्यावर भुरीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या मण्यांवर क्रॅकिंग आपल्याला झालेलं दिसून येतं. तसेच ज्या काडीवर भुरीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यावर तपकिरी रंगाचे भुरीचे ठिपके आपल्याला पडलेले दिसून येतात. तर याला वातावरणीय कंडिशन कोणती गरजेची आहे की पोषक वातावरण पाहू. तर ते पोषक वातावरण म्हणजे 7 डिग्री सेल्सिअस ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान, 80% वर सापेक्ष आर्द्रता जर असेल आणि 12 ते 15 तास जर आपली काडी व पाने जर ओली असेल तर भुरीची जे प्रादुर्भाव आहे तो आपण नाकारू शकत नाही. तर असा जर भुरीचा प्रादुर्भाव होत असेल तर आपल्याला प्रतिबंधात्मक उपचार करणे गरजेचे आहेत. प्रतिबंधात्मक उपचार करताना आपण काय करायचं आहे तर कॅन बायोसिसचे सुडो 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक मिलॅस्टिन के 2.5 मिली प्रति लिटर पाणी घेऊन आपल्याला दर 8 ते 10 दिवसाला प्रतिबंधात्मक फवारणी घेणे गरजेचे आहे. तसेच ड्रिपद्वारे सुडो एकरी 1 किलो आणि मिलॅस्टिन के एकरी 500 मिली आपण ड्रिपद्वारे दिल्यास भुरीचे प्रतिबंधात्मक नियोजन करू शकतो. भुरीचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे भुरीची लागण झाल्यानंतर लक्षण दिसण्यापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आपल्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. भुरीचा संसर्ग झाल्यानंतर जवळपास 7 ते 10 दिवसानंतर भुरीचं प्रथम लक्षण तयार होतं. त्याच्यानंतर आपल्याला ही भुरी दिसून येऊपर्यंत 4-5 दिवस असतात. तस एकूण 10 ते 12 दिवसाचा कालावधी आपल्याला दिसून येईपर्यंत जातो. यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक फवारणी घेणे हे गरजेचे आहे. धन्यवाद.